पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविधीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केल्या। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण हरे राजा राम हरे जय जय राम। कृष्ण हरे राजा राम जय जय राम। कृष्ण हरे राजा राम हरे जय जय राम। जय जय राम। कृष्ण नवनीत प्रिय नवनीरद सम। नवनीरद सम
वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन गजानना विघ्ननाशना गजानना विघ्ननाशना वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला लागोपते तव ध्यान सतत है लागोपते तव ध्यान सतत है राहु तिथे सुखदा वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला लागोपते तव ध्यान सतत है लागोपते तव लागो 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 लागोपते तव ध्यान सतत है लागोपते तव लागोपते तव ध्यान सतत है राहु तिथे सुखदा वंदन करू तुझला जगदंबा माते वंदन करू तुझ वंदन करू तुझ वंदन करू तुझला सीताराम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो राजाराम चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो वाह. आहा. कीर्तन संगे ओ रामा संगे
जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. सदा देव काजी जिसे देह जाचा, सदा देव काजी जिसे देह जाचा, सदा देव काजी जिसे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सदा देव काजी जिसे देह जाचा. वाह. आहा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, स्वधर्मेची चाले स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा देव काजी जिसे देह जाचा, सदा देव काजी, सदा देव काजी, सदा देव काजी. नादिर दिरदानी तदानी तोम तनन तोम, नादिर दिरदानी तदानी तोम तनन तोम, नादिर दिरदानी तदानी, नादिर दिरदानी तदानी, नादिर दिरदानी तदानी तोम तनन तोम, तोम तनन नन दिरे नादिरे नादी, तोम तनन नन दिरे नादिरे नादी, तदी ताल दिरे तदारे दारे दारी तदी तार दिरे तदारे दारे दारी, नादिर दिरदानी तदानी, नादिर दिरदानी तदानी, नादिर दिरदानी तदानी तोम तनन तोम, सदा देव काजी जिसे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. समर्थांच्या मनोबोधातला
अत्यंत साधा, सोपा, सरळ आणि सगळ्यांच्या आवडीचा असा हा श्लोक. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे प्रत्येक संतांनी आम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्या, आमच्यासाठी चांगल्या गोष्टी राखून ठेवल्या. बघायला गेलं तर आज संत कुठे सापडतात का? नाही. आम्ही जेवढं त्यांना शोधायला जातो तेवढं कदाचित आम्ही त्यांच्यापासून लांब जातो. पण मग खरे संत बघायचेत, शोधायचेत, मिळवायचेत तर ते कुठं मिळतील? तर ते उत्तम अशा पुस्तकातनं, त्यांच्या निर्मिलेल्या ग्रंथातनच आम्हाला दिसतील, सापडतील. लक्षात घ्या, कुठेही जायचं असेल आपल्याला, आपलं डेस्टिनेशन ठरलेलं असतं. मग आम्ही आपल्या मोबाईलवर ते डेस्टिनेशन टाकतो, बाबा आम्हाला या ठिकाणी पोचायचंय. मग सगळ्या जगतावर ज्याचं राज्य आहे असं गुगल नावाचं जे यंत्र आहे, ती सुविधा आम्हाला त्या आमच्या ध्येयापर्यंत, त्या ठिकाणापर्यंत पोहोचवते. याचप्रमाणे आमचं कीर्तन विश्व आहे बरं का. आज घरातून उठून सगळी गर्दी, सगळी रस्त्यावरची धूळ, ट्रॅफिक, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला कीर्तनाला देवळात नाही जायला जमत, आम्हाला वेळ होत नाही. मग काय, त्याच गुगलवर, युट्यूबला जायचं, कीर्तन विश्व टाकायचं की सगळी कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतील. जे संतांनी सांगितलं तेच कीर्तनकार तुमच्यापर्यंत पोहोचवतात, त्यांच्या साध्या सोप्या भाषेत, अभ्यासपूर्ण. जसं आम्हाला तो मोबाईल आमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो, त्याचप्रमाणे आम्हाला संत आम्हाला आमच्या ऐहिक, पारलौकिक, पारमार्थिक ध्येयापर्यंत पोहोचवतात. काय समर्थांचा अधिकार आहे हो. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली बोलती. सावधान शब्द द्विज म्हणजे ऐकला, 2 वेळा ऐकला. या आर्येत बऱ्याच एका शब्दाचे अनेक अर्थ होतील अशा क्लुप्त्या आहेत बरं का. द्विज म्हणजे 2, द्विज म्हणजे ब्राह्मण. आणि 2 वेळा सावधान, सावधान शब्द ऐकला, मात्र खऱ्या अर्थानं सावध झाले. विचारलं गुरुजींना, हे सावधान म्हणताय, मध्ये अंतरपाठ धरलाय, नक्की अर्थ काय? ते म्हणाले, बाबा आता संसार सुरू करायचा, आता खऱ्या अर्थानं सावधपणं सगळं करायचं. याचं कारण काय हो? आम्ही प्रत्येक जण संसारात आलेलो आहोत, संसारात पडलेले आहोत. आणि रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असल्यामुळं खऱ्या अर्थानं सावधपणे सगळ्या गोष्टी कार्यरत करून त्याच सावधानतेनं आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचंय. पण तो सावधान शब्द ऐकला आणि काय झालं, तिथून निघाले. आता काही बुद्धिवादी लोकांना तेवढ्याच गोष्टी लक्षात राहतात की बाबा पळून गेले. पण कशासाठी? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे, दुसऱ्यासाठी झिजले, लढले. म्हणूनच आम्हाला या श्लोकात लिहिलं, सदा देव काजी झिजे देह जाचा. झिजवलं स्वतःचा देह, नाहीतरी देह आज आहे उद्या नाही अशी देहाची अवस्था. नाही देहाचा भरवसा, केव्हा पडेल वयसा, अशी अवस्था असताना त्याच देहाला नटवण्यात थटवण्यापेक्षा तो देह दुसऱ्यासाठी झिजवायचा. देह झिजवावा सज्जना कारणे, धन्य तरी जिणे दास म्हणे. समर्थ आम्हाला सांगतात त्याच अधिकारयुक्त वाणीनं. काय अधिकार हो? शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर. ज्ञान, वैराग्य आणि कवित्व या तिन्हीचा सुयोग्य संगम झालाय. कुठली गोष्ट वरचढ झालेली नाहीये, सुयोग्य संगम झालाय. आणि त्याच सुयोग्य संगमातून अधिकारयुक्त वाणीनं ज्यांनी आपला देह पायी भारत भ्रमण करून
अहो, जिथं सज्जनांची वस्ती निर्माण झाली तिथं आजही सज्जनगड असं म्हटलं जातं. पर्यटन स्थळ म्हणून जरी बघायला गेलात ना, तरी तिथे समाधीसमोर उभं राहिल्यानंतर जी स्पंदनं जाणवतात की नाही, ती स्पंदनं कशामुळे आहेत? देह जिजवावा पर उपकारे. आधी केले मग सांगितले. नामस्मरण इतकं घेतलं की त्या नामाची प्रचिती तिथं गडावर आल्याखेरीज राहत नाही. काय सांगतात आम्हाला? आमच्या मनाला बोध केला, मनालाच बोध करावा वाटला, कारण मन अत्यंत चंचल, नाठार, पळपुट. जेवढं धावायला त्याच्या इतकं कोणीच धावू शकत नाही बरं का, असं कवी वर्णन करतात. बर मन ठाईचं बैसोनी एक चित्त आम्ही शारीरिक दृष्ट्या एका जागी बसावं, पण मन आमचं सगळीकडं फिरत असतं. मग त्याच ऐवजी आम्हाला समर्थ सांगतात की मनाने एका जागी राहा. तुम्ही शरीराने किती का फिरेनात, पण मन एका जागी स्थिर करा. आणि ते स्थिर कुठं करायचंय? सदा राम नामे, राम नामस्मरणात मन स्थिर करायचं. स्थिर होईल का हो सहज? साधी सोपी गोष्ट आहे छे. मा मनो मधुकरो मेघो मानिनी मदोनो मरुत. मकारा दश चंचला, 10 मकार वर्णन केलेत बरं का शास्त्रकारांनी. ते मन जसं चंचल आहे तसं मरकट म्हणजे माकड सुद्धा चंचल. एक उपमा द्यायची, दृष्टांत द्यायचा म्हणून सांगते. नावाड्याचं काम काय असतं? या तीरावरून त्या तीरावर सगळ्यांना सोडायचं. एक नाव परिपूर्ण भरलेली होती. 2-3 जागा बसायला शिल्लक होत्या. तेवढ्यात एक मदारी आला. मदारी म्हणजे जो मरकटांना सांभाळतो, माकडांना सांभाळ करतो, तो आला. तो म्हणायला लागला की मला सुद्धा त्या तीरावर जायचंय, तर मला तिथे घेऊन चला. नावाडी म्हणाला, बाबा माझं कामच आहे ते, चल बाबा सोडतो. आणि त्या मदाऱ्याबरोबर ते माकड बघितलं मात्र तो म्हणाला, नावाडी अहो थांबा बाबा, हे माकड आहे, हे काय पटकन नदीत काहीतरी गोंधळ घालेल, आपली नाव उलटेल. तो म्हणाला, छे छे, माझं माकड एवढं शांत, काही सुद्धा गोंधळ घालणार नाही. म्हणाले, नाही हो, खूप शांत आहे, खरोखर काही करणार नाही, तुम्ही फक्त या तीरावरून मला त्या तीरावर हवं तर 4 पैसे जास्त देतो. आता मोह प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाला 4 पैसे जास्त. तो म्हणाला ठीक आहे, पुढची फेरी वाचेल. पण तो म्हणाला, थांबा, गाडीत एक बोकड सुद्धा आहे म्हणाला. तेव्हा त्या एका टोकाला बोकडाला बसवलं, दुसऱ्या टोकाला माकडाला बसवलं. दोघांना 2 टोकाला बसवलं. खरं सगळ्यांचा प्रवास सुरू झाला. या तीरावरून त्या तीरावर प्रवास सुरू झाला. निघालेत. बोकडाला बांधून ठेवले, माकडाला गळ्यात साखळी बांधली आणि त्या मदाराच्या हातात त्याची दोरी आहे, साखळदंड धरलाय हाताने. पण माकडच ते शांत बसेल का? त्यानं बसल्या जागी उद्योग करायला सुरुवात केली. हळूहळू माकड चाळे सुरुवात केली करायला. सगळ्यांना वाटलं, बाई किती माकड छान चाळे करतोय, वा वा. लोक हे खेळ बघायला कुठून लांबून लांबून येतात, माकडाचे खेळ बघायला, छान चाललंय म्हणाला. म्हणून असं करत करत खेळ करत करत ते माकड त्या बोकडापर्यंत जाऊन पोहोचलं. आणि बोकडापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर खेळ करता करता एक काडी घेतली आणि ती काडी त्या बोकडाच्या नाकात घातली. दृष्टांत सांगते बरं, काय झालं? ते बोकड उधळलं, नाव हेलकावे खाऊ लागली आणि ती नाव पाण्यात बुडाली. आमचं असंच आहे. बोधरूपी दृष्टांत सांगितला. बोकड काय करतं? सतत मी 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 मी, माझं माझं माझं, मॅ 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 म्हणणारा बोकड. आणि आमचं मनरूपी माकड सतत धावत असतं कोणाकडं? मी कसं केलं, मी काय केलं, मला काय करता आलं, माझ्यामुळे कसं सगळं चांगलं झालं. आमचं मन सतत या अहंकाराकडे धावतं आणि त्यामुळे आमचा काय होतो? नाश होतो. अहंकारानं, विपरीत बुद्धीनं आमचा नाश होतो. मग यापेक्षा त्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी काय करावं? समर्थ आम्हाला सांगतात, सदा देव काजी झिजे देह जाचा. सदा म्हणाले,
सदा शब्द अहो रोज म्हणण्यापेक्षा सदा शब्द वेगळा आहे. सदा म्हणजे नित्य, नूतन. आज सकाळी केलं आणि दुपारी केलं नाही, याला सदा शब्दाला अर्थ होत नाही. मी सकाळी केलं, दुपारी केलं, संध्याकाळी केलं, रात्री केलं, हे सदैव सतत चालू राहणं, यासाठी सदा शब्द वापरला. काय केलं? देवकाजी, देवकाज केलं. समर्थांना इथं 4-4 तास देवाची पूजा करणं अभिप्रेत नाहीये बरं. तर प्रत्येक कामात मी देवाचं कार्य केलं असं म्हणणं अपेक्षित आहे. मी केलं, मी कार्य केलं, मी कष्ट केले, मी माझ्या कुटुंबासाठी काम केलं, पण या सगळ्याला जोड मी माझ्या देवासाठी केलं. नव्हे, माझ्या देवानं माझ्या देहाला बुद्धी दिली म्हणून उत्तम कार्य माझ्याकडनं भगवंतानं करून घेतलं, याला म्हटलं देवकाज. मग या देवकाजात देह झिजवायचा आहे. आणि असा देह झिजवत असताना काय करायचं? सोबत काय करायचं? सदा राम नामे वदे नित्य वाचा. सदा रामनाम घ्यायला सांगितलं, पुन्हा सदा शब्द वापरला. 2 वेळा या श्लोकात सदा सदा, पण सातत्य ठेवल्यानंतर काय होतं? समर्थ याच श्लोकाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, दास सर्वोत्तमाचा. जो सर्वोत्तम आहे त्याचा दास होण्याचा अधिकार प्राप्त होतो. कधी? जेव्हा आपण सतत सदैव सातत्यानं भगवंताचं नामस्मरण करत करत देवकाज करतो. सदा राम नामे वदे नित्य वाचा. या वाचेनं सतत रामनामस्मरण घेतलं पाहिजे, घेतलं गेलं पाहिजे. काय झालं माहितीये का? 3 लोकात एकदा भांडणं झाली. कुठली 3 लोक? वैयक्तिक 3 माणसं नव्हेत बरं. मनुष्य, देव आणि सर्प या 3 लोकांमध्ये भांडणं झाली. प्रत्येकाला असं वाटू लागलं की रामायण आमचं आहे. याचं कारण राम हा एक पत्नी, एक वाणी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम आहे, तेव्हा राम हा आमचाच आहे. लक्षात घ्या मंडळी, जेव्हा एखादी गोष्ट, एखादी कृती उच्च स्थानाला प्राप्त होते तेव्हा प्रत्येकाला ती आपलीशी वाटू लागते. मग प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांविषयी काय बोलावं? प्रत्येक देवातल्या लोकांना वाटायला लागलं की हे रामायण आमचं आहे. आता न्याय निवाडा करावा तरी कसा? म्हणून सगळेजण सब देवों का बडा देव असणाऱ्या भगवान शंकरांकडे आले. भगवान शंकरांना सांगितलं, बाबा हे रामायण आमचं आहे. मनुष्य म्हणायला लागले रामायण आमचं आहे. भगवान शंकर म्हणाले, कसं काय? हो म्हणाले, राम हा मानवतार आहे, मनुष्य रूपात देह धारण केलाय, म्हणून म्हणाले हे रामायण आमचं. सर्पलोकातले म्हणाले रामायण आमचं का? कारण लक्ष्मण आमचा भाऊ, रामायण आमचं. देवलोक म्हणाले जरी मनुष्य रूपात रामाने देह धारण केला तरी सुद्धा तो देव आहे, प्रभू श्रीराम आहेत, तेव्हा रामायण आमचं. भगवान शंकर भोळासाम म्हणाले अशी जर पंचायत आहे तर मी म्हणाले योग्य न्याय निवाडा करतो. काय करू? आधी रामालाच साकडं घातलं. रामराया बघ बाबा, सतत तुझं नामस्मरण घेतलं गेलंय, त्यामुळे योग्य काय तो मार्ग सुचव. सदा राम नामे वदे नित्य वाचा. काय केलं? 33,33,33,333 श्लोक भगवान शंकरांनी सगळ्या श्लोकांची वाटणी केली. मात्र एक श्लोक राहिला ज्याची 32 अक्षरं होती. आता 3 लोकातले हे जे मनुष्य लोक होती, देव लोक होते आणि सर्प लोक, हे प्रत्येक जण वाट बघतायत की आता ह्यातली सुद्धा अक्षरं आम्हाला मिळावीत, जेणेकरून आमचं पारडं जड होऊन हा राम आणि हे रामायण हे आमचंच सिद्ध होईल. प्रत्येकाला वाटू लागलं ही अक्षरं आम्हालाच मिळावीत. पण भगवान शंकर ते म्हणाले एवढं सगळं मी केलं तर याचं श्रेय मला थोडंसं मिळालं पाहिजे. या एकाच श्लोकातली ही जी 32 अक्षरं आहेत त्यातली 30 अक्षरं प्रत्येकाला 10-10-10 अशी समान वाटणी केली. आता 32तली 30 अक्षरं राहिली गेली आणि 2च अक्षरं उरली. आणि ती 2 अक्षरं म्हणजे कुठली? राम राम राम. उत्तम असा न्याय केला. एवढंच नाही तर राम
हे नामस्मरण आणि राम हा भगवंत, ह्या भगवान शंकरांनी आपल्या जवळ घेतला, आपल्या जवळ धरला. प्रत्येकाला भगवान शंकरांची कथा माहीतच आहे. हालाहाल विष प्राशन केलं. कशासाठी केलं? समर्थ आम्हाला 3ऱ्या चरणात सांगतात, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. स्वधर्माचं रक्षण होण्यासाठी, किंबहुना देवांची बाजू अधिक मजबूत होण्यासाठी ते हलाहल कालकूट विष प्राशन केलं. आणि काय झालं? शांतता मिळेना. इतकी दग्धता होत होती, आग आग होत होती. ती सगळं विष घशात ठेवलेलं असताना केवळ शांतता मिळाली. कशामुळं? राम नामस्मरणामुळं. स्वधर्माचं उत्तम पालन भगवान शंकरांनी केलं, प्रभू श्रीरामांनी केलं. अशाच स्वधर्माचं पालन आपल्याकडनं करणं अपेक्षित आहे. स्वधर्माचं पालन उत्तमरित्या कर्तव्य म्हणून करणं हे समर्थांना अभिप्रेत आहे. या स्वधर्म पालनासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा साकार करून घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान गोपाळ कृष्ण आम्हाला सांगतात की साधू सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी मी पुन्हा 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 अवतार घेतो. कशासाठी? केवळ स्वधर्म पालन करण्यासाठी. समर्थ म्हणाले, आपला जन्म झालाय, देवाचा भगवंताचा अवतार होतो, पण आपला जन्म झालाय म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नाहीये. तर समर्थांना अभिप्रेत हेच आहे की स्वधर्माचं पालन उत्तमरित्या आपल्याकडनं केलं पाहिजे. आणि ते स्वधर्माचं पालन करून राम नामस्मरण सतत आपल्या वाचेवर ठेवून, हृदयस्थ करून काय करावं? जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. धन्यतेपर्यंत पोहोचायचंय. नुसता आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला. हो, वाढवायला आम्हाला खाल्लं प्यायलं नाही तरी सुद्धा निसर्ग वाढतच असतो. या आमच्या शरीरावर असणाऱ्या नखासाठी आम्ही वेगळी काही जोपासना करतो का? नाही करत. ते नख आपोआप वाढत जातं. त्याचप्रमाणे जसं पाऊस आला की एखाद्या वेलीवर बाणगुळ जसं जन्माला येतं आणि आपोआप नष्ट होतं, तसा जर आपला मानवी देह नुसताच जन्माला आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्याप हा सर्व केला आणि मेला मेला बापुडा व्यर्थ मेला, नुसतं येऊन जाणं असं जर अभिप्रेत नसेल, काहीतरी करून दाखवायचं असेल, तर ध्येय साध्य करण्यासाठी सतत राम नामस्मरण आमच्या मुखात येण्यासाठी, एवढंच नाही तर देवकाज करण्यासाठी, आता उरलो उपकारापुरता या एकाच न्यायानं देशासाठी, देवासाठी आणि साधू सज्जनांच्या रक्षणासाठी आम्ही स्वधर्माचं पालन करायचं असेल तर आम्हाला समर्थ या श्लोकात एकच सांगतात. काय सांगतात? सदा देवकाजी झिजे देह जाचा, सदा देवकाजी झिजे देह जाचा, झिजे देह जाचा. सदा राम नामे वते नित्यवाचा, सदा राम नामे वते नित्यवाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा. स्वधर्मेची चाले
कीर्तनाच्या पद्धतीनुसार 2 मिनिट नामस्मरण करूया. हाताने टाळी आणि मुखानं जे समर्थांनी सांगितलं स्वधर्माचं पालन करण्यासाठी, उत्तम होण्यासाठी राम नामस्मरण. श्रीराम जय जय राम. 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, सब संतन की जय जय रघुवीर मंगल मूर्ति मोरया. असंच आपल्या आईसोबत कथा कीर्तनांना जावं. आईनं उत्तम संस्कार करावेत आणि या उत्तम संस्काराची जडणघडण म्हणूनच लाखांचा पोशिंदा असणारा आमचा शिवबा 12 खोऱ्यातल्या मावळ्यांसह घेऊन एका मध्यरात्री या रोहिडेश्वराच्या भगवान श्री शंभू महादेवांच्या पिंडीसमोर हजर झाला. संपूर्ण मंदिर हर हर महादेव या एकाच गजराने दणाडून गेलं होतं. सगळ्यांना स्फुरण चढलं होतं. आणि अशातच शिवबा सांगतात काय, रोहिड्याच्या डोंगरावर रोहिड्याच्या डोंगरावर, रोहिड्याच्या डोंगरावर जमल रणवीर कर्ण निर्धार. बेड हिंदूची दूर कर, बेड हिंदूची दूर कर. धन्य धन्य दिवस तो झाला. धन्य दिवस तो झाला. धन्य त्या वेळा अजरामर झाला. जी 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 अजरामर झाला. जी 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 अजरामर झाला. शिवबा सगळ्यांसह तिथे आलेत. शिवबांचं वय अवघद 14 आहे बरं. पुण्यनगरीत आलेत मात्र पुण्यनगरीची स्मशानभूमी झालेली बघितली. घरातल्या स्त्रिया सोडाच कुठल्याही स्त्रीला डोक्यावरचा पदर मानेवर घेऊनच चालायची परवानगी नव्हे नव्हे. किती ब्राह्मणी गुजरिणी भ्रष्ट विल्या, किती एक त्या ठाकीची मेल्या. अहो घरातल्या विहिरीला ज्या बायकांनी जवळ केलं कशासाठी? कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. आणि अशा परिस्थितीत
जिजाऊ मात्र शिवबाला घडवतीये आणि सांगतीये की स्वराज्याची स्थापना करायची असेल तर या पुण्यनगरीपासून शिवबा सुरुवात कर. अतिशय बिकट परिस्थितीत या स्वराज्याचा तुला जयघोष करायचा आहे आणि याच्यासाठी तुला जे जे काही पाठबळ लागेल ते मी पुरवीनच. पण माझ्या सोबत हे जे कोण कोण दिसतायत की नाही आणि जे जे कोण होते शिवबाच्या पाठीशी ते सगळे जण या स्वराज्याच्या शपथेसाठी या रोहिडेश्वराच्या मंदिरात आलेत. कोण आहेत शिवबा सोबत? गुरु कोंडदेव दादाजी, गुरु कोंडदेव दादाजी, बाळ शिवाजी कोंडेव आहेत. दादोजी कोंडेव ज्यांना शिवाजींचं गुरु मानलं जातलं, दादोजी कोंडेव आहेत. पण जसं सैनिकी शिक्षण आवश्यक आहे तसं धर्माचं, नीतीचं आणि कृष्णाचं शिक्षण सुद्धा, धार्मिक शिक्षण सुद्धा देणारे शिवबाचे गुरु होते ते म्हणजे नरस बाबाजी, ज्यांचं नाव आहे नरस प्रभू. आणि यांच्या समवेत शिवबा या रोहिडेश्वराच्या समोर उभेत. गुरु कोंडदेव दादाजी, गुरु कोंडदेव दादाजी, बाळ शिवाजी नरस बाबाजी, मावळा जमविला कैक त्या वेळा, मावळा जमविला कैक त्या वेळा, का आपण जमलो या वेळा, का आपण जमलो या वेळा. आज या स्थळा सांगतो तुम्हाला जे 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 सांगतो तुम्हाला जे 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 सांगतो तुम्हाला. शिवबाने सगळ्यांना बोलावलंय खरं, पण कारण काय? शिवबाचा हेतू, शिवबाचा मनसुबा गुरु दादोजींना माहित होता, नरस प्रभूंना माहित होता आणि नरस प्रभूंचा असणारा मुलगा दादाजी प्रभू यांना माहित होता. पण 12 खोऱ्यातून एवढे सगळे मावळे जे जमले होते, बरं आले होते ते शांततेत आले होते, कारण शांततेत क्रांती करायची होती. जाहीर सगळ्यांना सांगायचं नव्हतं की आम्ही स्वराज्याची शपथ घेतोय. सगळ्यांना जमवलंय आणि आता शिवबा सांगतात आपण कशासाठी जमलो. रोहिडेश सांब साक्षीला, रोहिडेश सांब साक्षीला, ठेवून त्या वेळा मध्यरात्रीला, बोलला शिवबाळ साऱ्या लोक, बोलला शिवबाळ साऱ्या लोकाला, का आपण जमलो या वेळा, का आपण जमलो या वेळा. आज या स्थळा सांगतो तुम्हाला जे 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 सांगतो तुम्हाला जे 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 जे. आणि शिवबा सांगतोय सगळ्यांना काय परिस्थिती आहे. अन्यायाचं, अनाचाराचं, अनितीचं राज्य सगळीकडं याचाच पेव फुटलाय आणि आपली अवस्था कशी झालीये. शिवबा सांगतायत सगळेजण शरीराचा कान करून ऐकतायत, प्राणपणानं ऐकतात. आणि शिवबा बोलू लागलायत, घरदार लुटलं चोरान, हैराण झालं जुलमान, घरदार लुटलं चोरान, हैराण झालं जुलमान, हर घडी गायची मान, किती तुटती नाही त्या भार, हर घडी. बाया बापड्या सोडाच, जिला आपण देवता मानतो अशी आपली गाय सुद्धा सुरक्षित नाही. आणि अशा आपल्या गाईला वाचवायचं असेल तर जर राखलं नाही गायीला थुथुर तुमच्या जगण्याला, जर राखलं नाही धर्माला धिक्कार तुमच्या जगण्याला, हिंदवी स्वराज्य करण्याचा आज आम्ही निश्चय केला. शिवबा सांगतात जर गाईचं रक्षण केलं नाही, जर आपल्या धर्माचं रक्षण केलं नाही तर थुथूर आहे तुमच्या जगण्याला. आपल्या जगण्याला काय अर्थ आहे. समर्थ सांगतात स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मग असं जर करायचं असेल तर काय करावं. सगळ्यांनी एकत्र यावं. शिवबाचा मनसुबा ऐकला, शपथेसाठी सगळे एकत्र आले. मात्र काही जणांनी आपली पावलं मागं घेतली. शिवबा, अरे स्वराज्याची शपथ घ्यायची म्हणजे आवराचं, मरण जवळ करायचं असं म्हणा की. शिवबा म्हणाले
वेदना कारणे, या देहाचा उपयोग काय नाहीतरी. मरणाला घाबरता, छे छे छे. आणि शिवबा सांगतात, काय भीताय आपल्या मरणाला, काय भीताय आपल्या मरणाला, आज नाही उद्या तर डाव मरणाचा आला जी 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 जी, आज नाही उद्या तर डाव मरणाचा आला जी जी जी. मरणाला घाबरताय? अहो आज ना उद्या मरण असं ना तसं यायचंच आहे. मरणाची कसली भीती बाळगताय? काय भीताय तुम्ही तुरुंगाला, काय भीताय तुम्ही तुरुंगाला, देश सारा तुरुंगच झाला, नरक बुजबुजला जी जी जी, देश सारा नरक, सगळा देश तुरुंग झालाय. स्वराज्यासाठी जर काही केलं तर ज्या 5 शाया आपल्यावर आक्रमण करतायत, आपल्याला सळो की पळो करून सोडलंय, ते तुरुंगात टाकतील. तुरुंगात जाऊन दुसरं काय होणार आहे? तुरुंग म्हणजे दुसरा नरक आहे, नरक. शिवबा सगळ्यांना जागृत करतायत. नरकातले किडे नरकात करीत मौजेला जी 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 जी, नरकातले किडे नरकात करीत मौजेला जी 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 जी. काय तुम्ही तसले हो झाला, काय तुम्ही तसले हो झाला, छे माणूस म्हणती तुम्हाला. ही अशी मरणाची भीती, तुरुंगाची भीती वाटून तुम्ही स्वराज्याच्या साठी एकजूट व्हायचं सोडून मागं पाय घेता. छे 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 छे, धिक्कार असू दे तुमच्या जगण्याचा. शिवबा सांगतात आणि त्याचं ऐकायचं नाही म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटू लागलं की आपला खारीचा वाटा तरी या शिवबासाठी आपण जोडावा. म्हणून प्रत्येकानं काय करावं? शिवबाच्या बरोबरीनं उभं राहायला सुरुवात केली. प्रत्येकानं म्हणावं, भले बहादर शिवबा राज, तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. आणि शिवबानं काय करावं? त्या पिंडी भोवती सगळा मावळा जमला होता. त्याच पिंडी भोवती सांबाच्या शिवा पिंडीला, सांबाच्या शिवा पिंडीला, पिंडी भोवती जमला मावळा, पिंडी भोवती जमला मावळा, रक्ताच्या धारेनं शिवशंकर भिजविला जी 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 जी, रक्ताच्या धारेनं शिवशंकर भिजविला जी जी जी. धन्य धन्य रोहिणा, धन्य दिवस तो झाला जी जी जी, धन्य धन्य रोहिणा, धन्य दिवस तो झाला जी 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 जी. हर हर महादेव. एकच गर्जना झाली, एकच जय जयकार झाला. अहो मध्यरात्रीला त्या समयांच्या प्रकाशात शिवबाचं धारोष्ण असणं रक्त रक्तरंजित अशा त्या रोहिडेश्वराला शिवबानं अभिषेक केला आणि प्रत्येकाला सांगितलं, ही जी स्वराज्याची शपथ घेतली याच्यात आता कोणी मागं फिरायचं नाही. सगळ्यांनी शिवबाला होकार दिला. पण मंडळी, जेव्हा जेव्हा उत्तम कार्य चालू असतं तेव्हा कुठंतरी प्रत्येक कार्याला काहीतरी नाट लागतो. तसंच झालं. स्वराज्याची शपथ सगळ्यांसह घेतली. 500 मावळे त्या दिवशी सर्व ताकदीनं, सर्व स्फुरणानं म्हणाले, शिवबा तुम्ही म्हणाल ते आम्ही करू. तुमच्यासाठी हा देह आमचा समर्पित आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. शिवबाचा दास होण्यासाठीची ही एक संधी होती आणि ती मावळ्यांनी साधून घेतली. पण यातच या नरसप्रभू म्हणजे शिवबांचे जे गुरु आहेत, शिवबांचे मार्गदर्शक आहेत, त्या नरसप्रभूंच्या जावयानं फितुरी केली. त्याला असं वाटू लागलं की 14 वर्षाचं हे पोर, एवढे वर्ष चालत आलेली ही शाही परंपरा जी आहे, अहो त्यांच्याकडे सैन्य आहे, त्यांच्याकडे शक्ती आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, हे या आत्ता मिसरूड फुटलेल्या पोराला कुठून कळणार? याच्या नादी लागावं आणि आपल्याला जे वतन मिळतंय तेही घालवून बसावं. म्हणून या बाळाजीनं काय करावं? आदिलशहाला विजापुरात एक फरमान पाठवलं आणि त्या पत्रात असं लिहिलं की शिवबानं सगळ्यांच्या नकळत इथं स्वराज्याची शपथ घेतलीये. तुम्हाला सगळ्यांना मारून शिवबा
या संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करण्याचा मनसुबा आखतोय आणि 1 नाही 2 नाही 100-500 मावळ खोऱ्यातले सगळे शिवबाच्या मदतीला तयार आहेत. हे सगळं कार्य माझ्या सासऱ्यांमुळं म्हणजे नरसप्रभूंमुळे शक्य झालं, जे नरसप्रभू या रोहिडेश्वराचे सरदार आहेत. विजापुरात ही बातमी गेली आणि ताबडतोब विजापुरातून उत्तर आलं. काय? की ज्या नरसप्रभूंमुळे हे सगळं शक्य झालं त्या नरसप्रभूंना 15 दिवसाच्या आत बेड्या ठोकून तुम्ही आमच्या समोर हजर करा आणि शिवबाला मारून त्याचा मृतदेह आमच्या समोर आणून ठेवा. एवढं जर केलं तर तुम्हाला तिथल्या 5 गावांचं सरदार बनवलं जाईल. एवढंच कशाला, हिरे माणकं मोती तुम्ही जे म्हणाल ते सगळं मी द्यायला तयार आहे. आजपासून फक्त 15 दिवस. या बाळाजीनं हे पत्र वाचलं मात्र इतका आनंद झाला, पुन्हा पुन्हा मनात विचार करत होता की एवढासा शिवबा काय करणार आहे. त्यापेक्षा इतके वर्ष जे चालत आलंय त्यांच्याच बरोबर आपण राहूया. पण आता एवढा आनंदाची गोष्ट सांगायची कोणाला? सहज साधारण म्हटलं जातं बायकांच्या पोटात काही गोष्टी राहत नाहीत, पण या बाळाजी पंताच्या पोटात सुद्धा काही राहीना. कोणाला सांगावं? पण मनात विचार केला की कोणालाही सांगितलं तरी शिवाजीच्या स्वराज्य शपथेनं सगळे भारावले गेलेत, सांगायचं कोणाला? विचार केला आपल्या सगळ्यात जवळची असणारी आपली पत्नी, तिला सांगावं. संध्याकाळच्या वेळी दार लावून घेतलं आणि आपल्या पत्नीला आपल्या घरात ओसरीवर असणारा जो झोपाळा आहे त्याच्यावर तिला हात धरून बसवला. अगं बस बस, काय सांगतो ऐक. ती म्हणाली, अहो एवढा आनंद कशाचा झाला? शिवबानी नवीन मोहीम आखली आहे का? छे छे, कसलंय त्या शिवबाचं कौतुक सांगतेस? अगं मी काय सांगतोय ते ऐक. आणि हा बाळाजी आपल्या पत्नीला सांगतोय, जिचं नाव आहे शीलवती. तो पत्नीला सांगतोय, ऐक बरं. बाळाजी बोले बायकोला, बाळाजी बोले बायकोला, ऐक गडे बोला सुदिन आज आला. बाळाजी बोले बायकोला, ऐक गडे बोला सुदिन आज आला. झाले गेले गरिबीचे हाल, झाले गेले गरिबीचे हाल. सोन्या मोत्यान ग फुलविन, हिऱ्या मणकान ग फुलविन, या बाळाजी जी 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 हो. ही सुद्धा पोवाड्याची चाल आहे बरं. आपल्या पत्नीला सांगतोय, ती आनंदित झाली. ती म्हणाली, काय सांगता? शिवबा सोबत जाऊन कुठला खजिना लुटला का? पुन्हा पुन्हा त्याचं नाव काढू नकोस. अगं आज आलेला तो शिवाजी, तो शिवबा, तो काय करणार आहे? मी काय सांगतो ते ऐक. मी बादशहाला पत्र पाठवलंय आणि त्याच्यात यांनी ज्या काही स्वराज्याच्या आणा भाका घेतल्यात ना ते सगळं सांगितलंय. काय? त्याला वाटलं आपली पत्नी आनंदेल. एवढे वर्ष गरिबीत काढले, पण आता सोन्या मोत्यानं फुलवणार, हिऱ्या माणकानं झुलवणार म्हटल्यावर हिला आनंद होईल असं वाटलं. पण स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. जो स्वधर्मानं चालतो त्याला असे मोहाचे क्षण कधीच बळी पडू देत नाहीत. आणि हा बाळाजी सांगतोय, बादशाह खुश होईल, बादशाह खुश होईल, बढती देईल, सुभेदार करील खास गमजला. 2 अटी सांगितल्यात. एकतर त्या शिवबाला मारून ठेवायचं, नाहीतर तुझ्या वडिलांना आजपासून 11 दिवसाच्या आत 11व्या दिवशी या विजापूरच्या बादशहासमोर हजर करायचं. मग झालं आपलं. संसार जो हा काही चाललाय ना तो अत्यंत श्रीमंत म्हणून सगळी लोक आपल्याकडे बघतील. केवढा मान मिळेल तुला माहितीये का? हे सगळं कशामुळे होईल? बादशाह खुश होईल, बढती देईल, सुभेदार करील खास गमजला.
मजला, सोन्या मोत्यान ग फुलविन, हिऱ्या माणकान ग फुलविन, उमलेल हृदयाचं पात या बाळाजी, जी 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 जी. तिनं सगळं ऐकलं आणि नसलेल्या श्रीमंतीच्या हा बाळाजी मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय, एवढा आनंद झालाय त्याला आनंद झालाय. मात्र नरसप्रभूंची असणारी ही कन्या शीलवती, हिला मात्र राग आलाय. का राग आला? तिची अवस्था कशी झाली? ऐकून पतीचे बोल, ऐकून पतीचे बोल, त्या पतीचे एक एक शब्द ऐकले, कानात जसं काही कोणी उकळतं रक्त होतावं अशी तिची अवस्था झाली. ऐकून पतीचे बोल, सतीला घोळ, मंचकी घोळ रत्नाचा काला, कशी फळफळली वाघिण, कशी चवताळली नागिण, पतीस पाहून बोलली बोला, या बाळाजी, जी 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 जी. हो, इतका राग आला आणि त्या रागानंच त्या झोपाळ्यावरनं उठली. गळ्यात घातलेलं स्वाभिमानाचं असलेलं मंगळसूत्र काढलं आणि नवऱ्यावर फेकून दिलं. मनाशी म्हटली की ज्या नवऱ्याला इतके वर्ष भगवंताचं म्हणून स्थान दिलं, माझ्या मनात हृदयात स्थान दिलं, तो असा थोड्या पैशांसाठी लाचारी करायला कसा तयार झाला? जे स्वाभिमानानं नवऱ्याचं कुंकू लावत होते ते कुंकू सुद्धा पुसलं. विचारलं मोठ्या आवाजात. कधी तोंड वर करून न बोलणारी ही शीलवती आपल्याच वडिलांना विजापूरच्या दरबारी पेश करायचं सांगितलं. नवे नवे ज्या स्वराज्याचा पाऊल वाट या शिवबानं सुरू करायचं ठरवलंय, त्याला मारून टाकायचं ठरवलं. कसा हा माणूस, हा कसा माणूस म्हणून तू जगण्यास योग्य नाही, म्हणून त्याच झोपाळ्यावरनं उठली. ताड 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 पावलं टाकत आपल्या खोलीत आली, दार बंद करून घेतलं. मनाशी विचार करतीये, माझ्याच पतीकडनं हे असं कृत्य झालं, भगवंता काय करू, कोणाला जाऊन सांगू? पण सांगितलं पाहिजे. याचं कारण आजपासून 11 दिवसावर माझ्या वडिलांना तिथं दरबारात पेश व्हायचंय आणि दरबारात गेल्यानंतर कोणी हार तुरे देऊन सत्कार करणार नाहीये. बाबांची अवस्था काय होणार हे मला माहित आहे. काय करू? तोपर्यंत रोहिडेश्वराच्या देवळात नरसप्रभूंना देखील हे फरमान आलं, आजपासून 11व्या दिवशी हजर व्हा. स्वराज्याचे जाहीरनामे काढता. कोण कुठचा शिवबा, त्याचे वडील माझ्याकडे चाकरी करतात आणि त्याच्या मुलाला तुम्ही सांभाळता, त्याला स्वराज्याचं शिक्षण देता, हे कदापि शक्य होणार नाही. तेव्हा आजपासून 11 दिवस हजर व्हा. नरसप्रभू मनाशी विचार करतात, भगवंता रोहिडेश्वरा, अरे तुझंच रूप असणारा हा शिवबा, त्याला आम्ही स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून द्यायचं ठरवलं का? आम्हाला स्वातंत्र्य हवं म्हणून. आणि आमच्यातलाच कोण फितूर झाला, त्यानं हे काव्य सगळं कळवलं, सगळं लिहून दिलं. त्याची लेखणी झडली कशी नाही, त्याची बुद्धी भ्रष्ट कशी झाली नाही. भगवंता काय करू? पण आता एकच ठरवतो, त्याच्या दरबारी जाऊन मरण्यापेक्षा आजपासून अन्न त्याग करतो आणि भगवंता तुझ्या समोरून हलणार नाही. हा तुझा गाभारा सोडून इथून कुठंही जाणार नाही. आणि नरसप्रभू भगवान शंकरांची आराधना करतायत. भगवान शंकरांना रोज एकच प्रार्थना करतायत, भगवंता तिथं जाऊन, त्या नरकात जाऊन, त्या तुरुंगात जाऊन हा देह जाण्यापेक्षा काय करू? सदा देव काजी झिजे देह जाचा, तुझ्या चरणाशी हा माझा देह झिजवून झिजवून नाहीसा झाला तरी चालेल, पण हा गाभारा आणि तुझं रूप डोळ्यासमोरून हलू देणार नाही. नरसप्रभूंनी अन्य ब्राह्मणांना बोलवून तिथे अनुष्ठान सुरू केलं. का? जसा माझ्या जीवाला धोका आहे तसा 14 वर्षाच्या शिवबाला सुद्धा धोका आहे. तेव्हा त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या रक्षणासाठी अनुष्ठान सुरू केलं.
आणि 10 दिवस अन्न पाण्याशिवाय गेले आणि 11वा दिवस उजाडला. सदाशिवा जय सदाशिवा सदाशिवा जय सदाशिवा सदाशिवा जय सदाशिवा पार्वतीश महादेवा पार्वतीश महादेवा सदाशिवा जय सदाशिवा सदाशिवा. भगवान शंकरांची आराधना इकडे सुरू आहे आणि दुसरीकडे या नरस प्रभूंचे असणारा मुलगा दादाजी हा शोधतोय की आपल्यापैकी फितूर कोण झालं. 500 मावळे आले होते, प्रत्येकाच्या घरी जावं, प्रत्येकाला विचारावं की बादशहाला तू सामील झालास का. इथं रोहिडेश्वराचरणी भगवंताला स्मरून आपण सगळ्यांनी शपथ घेतली, शिवबा सोबत शपथ घेतली. अरे साधी सुधी शपथ घेतली नाही, अरे प्रत्यक्ष भगवंताला स्मरून शपथ घेतली. तू फितूर झालास का, तू फितूर झाला, प्रत्येकाला विचारावं. आणि लक्षात आलं आपण आपल्या ताईच्या घरी गेलो नाही आणि शीलवतीच्या घरी आला. ती शीलवती 10 दिवस झाले मंडळी आपल्याला स्वतःला खोलीत कोंडून घेतलाय का. लक्षात घ्या, पतिव्रता स्त्री जी असते ना तिला आपला पती हा स्वाभिमानी असावा असं वाटत असतं आणि आपल्या नवऱ्यानं स्वाभिमानच विकला, बुद्धी गहाण ठेवली केवळ श्रीमंतीसाठी. त्या विजापुरातल्या राजाला शरण गेला, नवे नवे काय कृत्य केलं म्हणून दार लावून बसलीये. आणि जेव्हा दादाजी प्रभू या शीलवतीकडे आले, ताई तू दार का उघडत नाहीस, ती काहीच बोलली नाही. पण तिच्या मौनातनं याला सगळं लक्षात आलं आणि त्यानं बाळाजी पंताला जेर बंद केलं. असं वाटलं की आपल्या जवळ असलेली कट्यार, आपल्या जवळ असलेली शमशेर उगवावी आणि आताच्या आता त्या बाळाजीला संपवावं म्हणून त्यानं ती कट्यार उचलली. मात्र ती बहीण असलेली शीलवती धावत आली, दादा मारू नकोस, मारू नकोस, चूक झालीये पण तुमच्यासोबत शपथही घेतली ना. अरे असं वर्तन यांच्याकडनं घडलं, मी त्या दिवसापासून ह्यांना बघितलं सुद्धा नाही, यांच्याकडे बोलले नाहीये, यांचा माझा कुठलाही संबंध नाही. पण याची शिक्षा मरण हे नाहीये. ज्याच्या विरुद्ध हे सगळं कार्य केलं, कटकारस्थान केलं, त्या माझ्या वडिलांकडे यांना घेऊन जाऊया. म्हणून इकडं 11व्या दिवशी या रोहिडेश्वराच्या समोर नरस प्रभू आराधना करतायत. एक क्षणाचा प्रपंच केला नश्वर तो तर भग्न झाला. या कायेचे भस्म होनी संग तुझाची घडावा. सदाशिवा जय सदाशिवा सदाशिवा. भगवान शंकरा रोहिडेश्वरा देह जिजवावा सज्जना कारणे. उत्तम कार्य करत असताना या देहाचा त्या तुरुंगात जाऊन नरकवास भोगण्यापेक्षा हा देह माझा इथेच संपू देत म्हणून त्या भगवान शंकरांच्या पिंडीला घट्ट मिठी मारली. आणि काय झालं, भगवान शंकराच्या पिंडीला घट्ट मिठी मारली, डोळ्यातनं आसव येत आहेत आणि तोपर्यंत धावून या भगवंत आला, धावून या भगवंत आला, धावून या भगवंत आला. अबलख घोडी अंतर तोडी, अबलख घोडी. त्या भगवान शंकरांच्या पिंडीतूनच तेजपुंज असणारे. कदाचित मनाला वाटतंय की भगवान शंकर आपल्याला दर्शन देतायत आणि डोळे उघडून बघावं, त्या गाभाऱ्यातून बाहेर बघावं, तर शिवबा त्या घोडीवर स्वार होऊन आपल्याकडेच येत आहेत. भास होतोय की आभास होतोय हे समजत नाहीये.
लक्षात आलं भगवान शंकर म्हणजेच आपले शिवबा आहेत. आला धावून या भगवंत आला, अबलख घोडी अंतर तोडी, अबलख घोडी अंतर तोडी, मान प्रभूची खंत आला धावून या, धावून या धावून या भगवंत, धावून या भगवंत. बाहेर आले गाभार आहेत ना त्या शिवबाला कडकडून मिठी मारली, शिवबा शिवबा तुम्ही उत्तम आहात ना, तुमची तब्येत. शिवबांनी नरसप्रभूंना नमस्कार केला आणि सांगितलं तुम्ही एवढं धर्माचरण करता, मला काय होणार, मला काही झालं नाही म्हणेपर्यंत दादाजी प्रभू या बाळाजी पंताला घेऊन आलेत, घट्ट बांधून ठेवलंय. आणि शीलवती आता आपल्या नवऱ्यासाठी शिवबाकडे प्रार्थना करते की हे फितूर झाले खरे, पण यांना काय न्याय द्यायचा तो तुम्ही न्याय द्या, कारण तुम्ही उत्तम न्याय निवाडा करताय मला माहित आहे. रांझाच्या पाटलाचा चौरंग केला हे मी ऐकून होते, पण आज तुम्हाला बघितल्यानंतर, तुमची ही करारी दृष्टी बघितल्यानंतर तुम्ही योग्य न्याय निवाडा कराल अशी मला खात्री वाटते. शिवबानं हातात कट्यार घेतली आणि ती कट्यार जाऊन या बाळाजी पंताच्या हातात दिली आणि त्या बाळाजी पंताला सांगितलं, त्या दिवशी शपथ घेताना त्याच क्षणाला मला विचारलं असतं की मला तुझ्यावर भरोसा नाही, तुझ्यावर विश्वास नाही शिवबा, तू कसं हे करणार आहेस. अरे माझ्या नावाची सुपारी त्या विजापूरच्या बादशाला देण्यापेक्षा तूच मला मार ना, हा बघ मी इथं समोर उभा आहे, म्हणून हातात कट्यार दिली. शिवबा समोर उभेत आणि काय व्हावं मंडळी, त्या बाळाजी पंतानं ती कट्यार उचलली आणि ती कट्यार उचलली शिवबावर उगारणार म्हणेपर्यंत त्यानं आपल्या हाताची करंगळी घेतली आणि ती करंगळी कापून टाकली. त्या करंगळीतून येणारं रक्त शिवबाच्या मस्तकी लावलं आणि सांगितलं, शिवबा हा देह आजपासून तुझा, काय सांगशील ते मी करीन. आज माझा देह गेला असंच मी समजत होतो, या सगळ्या घटनेमुळे मी माझ्या पत्नीला दुरावलो. तुझी साथ दिली असती, नवे नवे जर बादशहापर्यंत पत्र पोहोचवलं नसतं तर आज मी तुझा उत्तम सेवक म्हणून. शिवबा म्हणता काळजी कशाला करता, याही पुढं उत्तम कार्य करून तुम्ही माझे सेवक होऊ शकता. काय करा, तोरण बांधी तोरण, तोरण बांधी तोरण, करी तोरण कंदनास बाळाजी, झाला दास शिवाचा वाढवी यश कीर्ती या पुढे गाजी. सदा 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 शिवबाचा ध्यास घेतल्यानं, शिवबासारखं आचरण केल्यानं काय झालं, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा बाळाजी पंत उत्तम असा दास शिवबाचा झाला. हे चरित्र राष्ट्रीय कीर्तनकार गोविंद स्वामी आफळे यांनी रचलेलं, या पोवाड्यांची रचना आणि त्याच्या चाली या देखील गोविंद स्वामींच्या आहेत. तेव्हा मंडळी अशी अपरिचित कीर्तनं ऐकायची असतील तर एका क्लिकवर कीर्तन विश्व नावाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अशी अनेक प्रकारची अनंत उत्तम अशी उन्नत अशी कीर्तनं ऐकायला मिळतील. तेव्हा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण मी ऐकलं, मला चांगलं वाटलं म्हणून मी दुसऱ्याला पाठवलं. चांगल्या गोष्टींची सुद्धा देवाणघेवाण झाली पाहिजे आणि हे सगळं कीर्तन विश्वमुळे शक्य आहे. तेव्हा ज्या शिवबाचा दास झालेला बाळाजी पंत ज्यानं तोरणा जिंकला, त्याच शिवबाच्या कायम पाठी राहिले. तेव्हा ध्यास कोणाचा धरायचा, दास कोणाचं व्हायचं हेच आम्हाला समर्थ मूळ अभंगात सांगतात. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा,
झालेली कीर्तन सेवा आपला देह धारातीर्थी पाडलेल्या अनेकांसाठी समर्पित करूया. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. सदा देव काजी, सदा देव काजी, सदा देव काजी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.